यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय देशमुखजी अमितजी या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेचे आमचे या ठिकाणी उपस्थित आंबेडकर साहेब आहेत, काँग्रेसचे आपले आमदार गोरंट्याला आणि राजसाहेब वगैरे अन्य सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। मला एवढंच वाटतं की निश्चित प्रकारे लोकांचा एक प्रचंड चीड या सध्याच्या जे सामान्य लोकांशी निगडीत असे प्रश्न आहेत, त्याच्यात महागाई असेल, बेरोजगारी असेल, प्रामुख्याने लोकांच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची विषय म्हणजे शेतकऱ्यांना आज जो भाव मिळत नाही त्या भावाचा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की नैतिकता नीतिमत्ता सोडून जी पक्षाच्या फोडाफोडी करण्यात आलेल्या त्या सगळ्यांबद्दलची महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला निश्चित प्रकारे सामान्य जनतेमध्ये चीड आहे आणि याचा उद्रेक लोकांना निश्चित प्रकारे पाहायला मिळेल आणि कल्याणकारी चांगल्या पद्धतीने निवडून येतील असं आमच्यासाठी 400चा आकडा दावा केला जातो, महाराष्ट्रात 45चा आकडा दावा केला जातो, याच्याकडे कसं बघता तुम्ही? मला वाटतं जनतेमध्ये मूड वेगळा आहे आणि जरी दावे काही केले तरी निश्चित प्रकारे लोकांना आश्चर्य वाटेल असाच निकाल मिळेल। ते आपल्याला थोडं निकालासाठी वाटच बघावं। ओके, थँक्यू सर। देशमुख सर।